सध्या राज्यभरात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे। अचलपूर तालुक्यात परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे। चला पाहूया हा संपूर्ण अहवाल। अचलपूर तालुक्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या असून या परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी विभागीय बोर्डाच्या सचिव निलिमा ताठे आणि अमरावती समिती विशेष लक्ष ठेवून आहेत। 22 फेब्रुवारीला 12वीचा गणिताचा पेपर पार पडला तर 10वीचा भाषेचा पेपर झाला। यासोबतच तहसीलदार श्रीराव यांनी भरारी पथकासह रहमानीस हायस्कूल आणि उषाबाई देशमुख हायस्कूल येथे पाहणी केली। महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या असून राष्ट्रीय बोर्डाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू होणार आहेत। अचलपूर तालुक्यात 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षा सुरू असताना येथे भरारी पथक सुद्धा आलेले आहे। ज्या प्रकारे जिल्हाधिकारी आणि विभागीय बोर्डाच्या सचिव निलिमा काटे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे ज्या प्रकारे तहसीलमध्ये इथचे नायब तहसीलदार श्रीराव साहेब आलेले आहे आणि त्यांनी सुद्धा इथे आज 12वीचा पेपर आहे, गणिताचा पेपर आहे आणि जे शाळांना भेटी दिल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। सर, मी आज या सेंटरला भेट दिली असता इथं सर्व व्यवस्थित पेपर सोडण्यात आले। सर्व कोणत्या शाळेला भेट दिली आहे? एक उषाताई देशमुख, दुसरं रहमानी हृदय हायस्कूल, विद्यार कॉलेज, तिसरं राजे शिवाजी महाविद्यालय। आपलं 2 पथक तयार करण्यात आले आहेत, त्याच्यामध्ये कसे पथक आहेत? एक बैठे पथक आहे आणि एक फिरते पथक आहे। एकूणच किती कर्मचारी या पथकां म्हणजे या सेंटरवर लागलेले? या सेंटरवर 2 बैठे पथकमध्ये 2 कर्मचारी आणि किती कर्मचारी एकूण याच्यामध्ये गुंतले? म्हणजे शासकीय कामात कुठंतरी आता तो काम थांबलेलं आहे की? तसं तर आज रविवार शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आमच्या ऑफिसचा। तसे कर्मचारी म्हणजे आमचे जे फील्डचे लोक आहेत, तलाठी, मंडळ अधिकारी आणि काही एज्युकेशन विभागाचे लोक घेतले। आपल्याला असं वाटते की या जे पथक आलेले आणि ही जे तहसीलच्या राजस्व विभागाला पहिल्यांदा ही जबाबदारी सोपवली, त्याच्यामुळे अजून पारदर्शी प्रक्रिया होईल। हो, निश्चितच चांगली व्यवस्थित पारदर्शी प्रक्रिया होऊ शकते। एकूणच जिल्हाधिकारी सौरभ कटियार, या अचलपूरचे उपविभागीय अधिकारी अरखराव साहेब आणि या अचलपूरचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांच्या मार्गदर्शनामध्ये हे फिरते पथक आणि बैठे पथक इथे तैनात करण्यात आलेले आहे। एकूणच ही परीक्षा किती पारदर्शी आहे याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे। बाहेर कोणीही पालक उपस्थित नाहीत, म्हणजे निश्चितच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आहे आणि उद्यापासून 10वीच्या सुद्धा परीक्षा सुरू होत आहे। मी कॅमेरा पर्सन धीरजसोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर। आजच्या परीक्षांच्या पारदर्शकतेसाठी प्रशासन सज्ज असून विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे। सोमवारपासून राष्ट्रीय बोर्डाच्या परीक्षा देखील सुरू होणार आहेत।